रामराम शेतकरी मित्रो, तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका इथं वनराई गोशाळा म्हणून एक संस्था आहे। तिथं भरपूर गायी येतात, भरपूर गायीचं संगोपन केल्या जाते। तर विषय असा झालता की 2 महिन्याच्या अगोदर 2 ट्रक भरून बैल हे कत्तलीसाठी चालले होते। तर काही गोरक्षक आहे ना, ते ट्रक अडवून त्या बैलाला जीवनदान दिलं आणि ते बैल वनराई गोशाळेमध्ये आणून सोडले। तर आता ते बैल त्या संस्थेले शेतकऱ्याला द्यायचे आहेत। तर कोणत्याही शेतकऱ्याला जर बैल लागत असतील तर तिथला असा नियम आहे की 15,000 रुपये द्यायचे एका जोडीचे आणि 1 वर्षासाठी बैल जोडी घेऊन जायची। तर असा विषय। तर कोणत्याही गरीब दुबळ्या शेतकऱ्याला जे 50-60 हजाराची जोडी घेऊ शकत नाहीत ते आहे ना 15,000 रुपये भरून एका वर्षासाठी तुम्ही बैल जोडी घेऊन जाऊ शकता। बैल चांगले आहेत, शेतीचे कामं चांगले करू शकतात। तर कोणत्याही गरीब शेतकऱ्याला जर बैल घ्यायचे असतील, काही शेतकरी फक्त थोडेफार 2-3 महिन्यासाठीच बैल घेतात, तर त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही 15,000 रुपये देऊन 2-3 महिने बैल वखरण पेरणं करून डवरे करून संस्थांले वापस नेऊन देऊ शकता। तर असं जर कोण्या शेतकऱ्याला जर त्या बैलाची गरज असेल तर वरी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि बैल घेऊन जा। आणि या व्हिडिओले लाईक केलं नाही तरी चालते, फॉलो केलं नाही तरी चालते, पण शेअर जरूर करा, कारण आपल्या बाकीच्या शेतकऱ्यापर्यंत या गोष्टीची माहिती गेली पाहिजे।